तर नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र पियुष माळी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अशा व्यक्तींना भेटणार आहोत जे व्यक्ती स्वतःसाठी आणि समाजासाठी काहीतरी करू इच्छितात. खूप दिवसापासून हे करायचं होतं, कधी त्यांचा वेळ आणि कधी माझा वेळ हा मॅच होत नव्हता. अशा व्यक्ती पण भेटणार आहोत. असे म्हणजे आपण बोलू शकत नाही, असे 3 व्यक्ती जे आज आपल्या या चॅनलमध्ये भेट देणार आहेत. तर ते व्यक्तिमत्व असे आहेत की त्यांचं नाव ऐकताच तुम्हाला दहीहंडी हा जो सण आहे, आपल्या मराठी माणसाचा दहीहंडी जो सण आहे, त्या दहीहंडी सणामधील थरारक रचना आणि त्या मागील जे खेळाडू घडवतात कसे, ते आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे. तर मी ओळख करून देतो अजिंक्यतारा मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रणित तोडणकर, अजिंक्यतारा मित्रमंडळाचे प्रशिक्षक श्री अवधूत लिंगायत सर आणि अजिंक्यतारा मित्रमंडळाचे सहप्रशिक्षक अल्पेश जोशी सर. तर नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्हाला कसं वाटतं या यूट्यूब चॅनलमध्ये येऊन आणि काय तुम्ही फील करताय? सर्वप्रथम तुमचे आभार मानतो मी की तुम्ही आमच्या मंडळ जे अजिंक्यतारा मित्रमंडळ गोविंदा पथक याचा इंटरव्ह्यू घेण्याचं ठरवलं आणि ज्यावेळी तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं, खरंच आमच्यासाठी ती गौरवाची बाब होती की अजिंक्यतारा आजपर्यंत फक्त त्या रील्सवरती आमच्या रील स्टारमध्ये दिसत होता, पण आज यूट्यूब चॅनलला आमचं मंडळ दिसणार आहे. ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे आणि त्यासाठी प्रथमतः तुमचे मी धन्यवाद मानतो की तुम्ही आम्हाला इथे आमंत्रित केलं. ओके प्रणित दादा, तुला मी विचारू शकतो, काय वाटतं तुला आपल्या या चॅनलमध्ये येऊन? खूप बरं वाटलं की आपल्याला मराठी पौराणिक चॅनल खुललं आहे आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल तुमचे खूप आभार आहेत. तुम्ही काय सांगू शकता? नक्कीच संधी मिळाल्याबद्दल तर आम्ही तुमचे आभारी आहोत आणि अशीच वेळोवेळी आणि आमच्या प्रत्येक सणाला तुम्ही याल आणि आम्हाला ही संधी द्याल, नक्कीच आम्ही एक प्रार्थनीय आहोत. नक्कीच. तर वळी आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. तर अल्पेश सर, तुम्हाला विचारू इच्छितो की अजिंक्यतारा मित्रमंडळाची स्थापना नक्की कधी झाली आणि कशी झाली, काय होते त्यावेळीचे सण? अजिंक्यतारा मित्रमंडळाची स्थापना जवळजवळ 96-97ला झालेली आहे. त्यावेळेला आमचं म्युझिकल बीट्स होतं, त्याच्यानं आम्ही थोडे एकत्र आलो 15-20 जण. त्याच्यानं आमचा परिवार म्हणजे मित्र परिवार होता, मित्रांमध्येच वाढीव झाली. त्याच्यानंतर आम्ही नवरात्री उत्सव साजरा केला, त्याच्यानंतर आम्ही विचार केला की गणेश उत्सव साजरा करावा. त्याच्यानंतर एक विचार आला मनामध्ये की प्रत्येक जण दहीहंडी उत्सव मुंबई साईडला साजरे करतायत, तर आपणही दहीहंडी उत्सव साजरा करावा. तर आम्ही त्यावेळेला दहीहंडी उत्सव साजरा केला. नक्कीच 4 ते 5 थराचे आम्ही मनोरे आमच्या परिसरामध्ये रचायचो. त्याच्यानंतर मग आम्ही हळूहळू विचार केला, मुलं वाढत गेली, जवळजवळ ती 30 पोरं होती, त्याचे 35, 40, 50, 60 अशी झाली. तर आम्ही विचार केला 6 ते 7 थराचा मनोरा रचून आपण थोडेसे बाहेर जाऊया, बाहेरची देखील मजा घेऊया. परंतु त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की खरोखरच बाहेरचं आणि आपल्या परिसरातलं जीवन काहीच फेरबदल आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही एक दहीहंडी मित्रमंडळ म्हणजे अजिंक्यतारा गोविंदा पथक हा चालू केला. आणि ज्या वर्षी अजिंक्यताराचे सक्सेसफुल असे म्हणजे तुम्ही जेव्हा गोविंदा पथकाला सुरुवात केली आणि तुम्ही किती थर लावायचा पहिला प्रयत्न केलात? सदिच्छा मित्रमंडळ या ठिकाणी सराव शिबिर होती, तिकडे आम्ही 6 थराचा मनोरा रचला. आणि खरंच त्यावेळेला म्हटलं जवळजवळ 2009च्या दरम्यान 6 थर म्हणजे भले मोठे झाले आणि लहान लहान मुलं होती आणि त्यांच्यामध्ये 6 थर रचले आम्ही. आणि एवढा आनंद आलेला त्यावेळेला की विचारू नका, कारण बरीच मंडळं अशी होती की 6 थरच लावायचे पालघर जिल्ह्यामध्ये. त्यावेळेला 6 थर म्हणजे मोठी बाब होती. आणि त्याच्यानंतर आमची जी सुरुवात झाली ते आतापर्यंत आम्ही 8 थर असो आणि 9 थराचा यावर्षी प्रयत्न चालूच आहे नक्कीच. आणि आता पुढील विचारसरणी पाहूया. आपण अवधूत सर आहेत, प्रणित सर आहेत, त्यांच्याकडून नक्कीच. तर प्रणित दादा, मी तुला विचारू इच्छितो की जेव्हा तुमच्या मंडळाची स्थापना झाली तेव्हा किती मुलं घेऊन तुम्ही स्थापनेला सुरुवात केली, तुमच्या मंडळाला सुरुवात केली? असं बघायला गेलं तर आम्ही 2009ला स्टार्टिंग केली, तेव्हा आम्ही 6 थर लावले होते पहिले. आणि त्यानंतर 2-3 वर्षानंतर पोरं वाढत गेली आमचे आणि त्यानंतर आम्ही 7 थर सलग 6 ते 7 वर्ष लावत होतो. तर गोविंदा म्हटलं तर आजचा तरुण म्हणजे गोविंदा म्हटलं तर तरुण पिढी ही जास्त मंडळात दिसण्यात येते, जी प्रॅक्टिसला पण येते आणि काही जण बाहेरून पण बघतात पण प्रॅक्टिसला येत नाही. ठीक आहे, तर आजचा तरुण ह्या गोविंदाला कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, तर तुम्ही काय सांगाल दादा त्याच्याबद्दल? खरं तर बघायला गेलं ना, आजचा तरुण हा प्रत्येक क्षेत्रात आहे, तसं दहीहंडी क्षेत्रात सुद्धा आहे. आणि दहीहंडीकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा असा आहे की एकोपा जे आपण एकता म्हणतो, त्या एकतेचं प्रतीक हा दहीहंडी सण आहे.
जेव्हा आपण सगळे एकत्र काम करतो, एकत्र मेहनत करतो, तेव्हा कुठे दहीहंडीचे मनोरे चांगल्या पद्धतीने रचले जातात आणि त्यातून शून्य अपघात होतो. जेव्हा मला माहिती असतं की आपल्याला 4 जणांना मिळून हे काम करायचं आहे, तेव्हा ते काम इझिली होऊन जातं. पण जेव्हा म्हणतो की हे काम मी एकटा करणार आहे, तेव्हा ते काम एकट्याने होत नाही. त्यामुळे ह्या दहीहंडी सणामधून लोकांना एकत्र कसं राहिलं पाहिजे आणि एकत्र जर आपण राहिलो तर त्याचे फायदे कोणते आहेत, तोटे कोणते आहेत, हेही लोकांना कळतं. त्यामुळे आजचा तरुण ह्या दहीहंडीकडे ना एकत्र कसं राहू शकतो यातून बघतो, किंवा जिद्द, माणसाची जिद्द असेल, माणसाची चिकाटी असेल तर माणूस काय करू शकतो हे दहीहंडी दाखवून देतो. सतत 1 महिना आपण सराव करतो, त्यातून आपली जिद्द आपण दाखवतो. आणि जेव्हा माझं वजन 50 किलो असतं आणि माझ्यावरती 200 किलो असतं, मग ते 200 किलो सहन कसं करायचं, ती जी ताकद जी मिळते ती गोविंदामधून मिळते, ही आजच्या तरुणाला माहिती पडतं. आपली जी सहनशक्ती आहे ती किती आहे ती गोविंदा दाखवतो. त्यामुळे आजची जी तरुण आहे त्यातून बऱ्याचशा गोष्टी ज्या दहीहंडीमुळे आपल्याला शिकता येतात आणि त्याचा वापर आपल्या रोजच्या जीवनात आहे. माझी सहन करण्याची कॅपॅसिटी काय हे मला गोविंदा दाखवतो. मी लोकांची एकत्र कसं राहिलं पाहिजे हे मला गोविंदा दाखवतो. मी माझ्या जागी 100% कसं देऊ शकतो हे मला गोविंदा दाखवतो. आणि सतत जर एखाद्या गोष्टीचा आपण सराव केला तर त्यातून आपल्याला यश कसं संपादन करता येतं हे आपल्याला गोविंदा शिकवतो. त्यामुळे हा तरुण जो या गोविंदाला आहे ना, आपल्या रोजच्या जीवनातल्या ज्या गोष्टी लागतात त्या दृष्टिकोनातून या गोविंदाकडे या तरुणाचं लक्ष असतं. अच्छा, तर आता गोविंदा पथक म्हटलं, मित्रमंडळ म्हटलं तर खूप सारी मंडळी एकत्र असतात आणि खूप सारे जण एकत्र असतात. त्या सगळ्या जणांना घेऊन आपल्याला चालायचं असतं. आणि ते म्हटलं तर आपली एक येते ती जर्सी, त्याच्यावर नाव लिहिलेलं असतं अजिंक्य तारा मित्रमंडळ. तर ह्या पूर्ण मंडळामागे जे प्रशिक्षक तर असतात, त्यानंतर अध्यक्ष असतात, आपले सप्रशिक्षक, हे सगळे होऊन एक खंबीर नेतृत्व जे असतं, जे आपल्याला गोविंदा सोडून प्रत्येक सणामध्ये जे सहभाग करतात, तर ते अजिंक्य तारा मित्रमंडळाचं कोण आहे आणि कशा प्रकारे ते सहभाग करतात, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू शकता? सांगायचं गेलं ना तर एकच नाव आहे जे आमच्या वसई शहर महापालिकेचे सन्माननीय माजी सभापती निलेश दादा देशमुख, हे नावच आमच्या मागे आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्याच गोष्टीची चिंता नसते. त्यांनी फक्त एकच सांगितलेलं आहे की सराव व्यवस्थित करा, मुलांवरती लक्ष द्या आणि ज्या काही सरकारी योजना म्हणजे इन्शुरन्स जो आहे तो तुम्ही अवश्य काढला पाहिजे. त्यामुळे एक सिक्युरिटी त्या गोविंदाला मिळते. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला असतं आणि गोविंदासाठी असेल, आमच्या मंडळासाठी असेल किंवा मंडळातल्या कोणत्याही गोविंदासाठी असेल, लागणारी प्रत्येक मदत त्या आम्हाला पुढे येऊन करत असतात. म्हणजे निलेशदांकडे आम्ही गेलो आणि रिकामी हात कधी परत आलो त्या हस्तगत कधी झालेलं नाही आणि याच्या पुढे होणार सुद्धा नाही. अच्छा, तर अल्पेश दादा, मला तुला एक सहप्रशिक्षक म्हणून प्रश्न विचारायला आवडेल की आत्तापर्यंत जे आपण बोललो आहे त्यामध्ये अजिंक्यताराचा चढता क्रम आपल्याला दिसला आहे. म्हणजे तुम्ही 6 थर लावले, 7 थर लावले, 7च्या नंतर 8 थर लावले. पण प्रत्येकाच्या आयुष्यात एक बॅड पॅच असतो, म्हणजे जिकडे काहीतरी अपघात होतो. तर अजिंक्यतारा मित्रमंडळाच्या पूर्ण जर्नीमध्ये असा बॅड पॅच कोणता होता, काय सांगशील तू त्याच्याबद्दल? अजिंक्य ताराचं म्हणजे आपण म्हटलं तर गेल्या वर्षी आपण म्हटलेलं की 8 थर लावले, त्या 8 थराला आम्ही एक नाव देखील दिलेलं, स्वप्नस्फूर्ती 8 थर. स्वप्नस्फूर्ती 8 थर म्हणजे कोणाचं तरी एक स्वप्न होतं. आणि खरोखरच आमच्या गोविंदा पथकातला एक राहुल सोलंकी म्हणून मुलगा होता, रेल्वे अपघातामध्ये त्याचं निधन झालं होतं. तर त्याचं एक स्वप्न होतं, दादा ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी आपण नक्की 8 लावू. आणि आमची ते स्वप्न होता आणि तो स्वप्न नक्कीच अवधूत सर असतील, प्रणित सर असतील किंवा आम्ही असो आणि सर्व अजिंक्य तारा ते गोविंद असतील, यांच्या मनामध्ये जिद्द होती की आपण ते करायचं आणि ते करून दाखवलं. आणि खरोखरच ज्या वेळेला त्याचा अपघात झाला, असा वाटला आपल्या अजिंक्य ताराचा एक तारा कुठेतरी हरपला आणि एवढं दुःख वाटलं आम्हाला की सर्व चक्क पडलेले की हे कसं होऊ शकतो. परंतु काय, जे देवाकडे आहे त्याला काय होऊ शकत नाही. बरोबर. पण नक्की ते झालं आणि त्याच्यानंतर जो धक्का बसला, परंतु त्याचं स्वप्न होतं ते आम्ही स्वप्न नक्कीच नेक्स्ट इयरला आम्ही पूर्ण करून दाखवलं. तेव्हा कुठे आम्हाला त्या अश्रूंमधून त्याला असं श्रद्धांजली वाहिली असं वाटलं. अवधूत दादा, मला तुला विचारायचं आहे की प्रत्येक मंडळाचं एक स्वप्न असतं की आपण प्रो गोविंदामध्ये जावं, आणि आपलं मंडळ 2nd सीझनमध्ये प्रो गोविंदाला गेलेलं, आणि तिकडचं काय माहोल होतं, काय होता पोरांचा उत्साह आणि कसं तुम्ही तिकडे थर रचले? गेल्या वर्षी मी प्रशिक्षक म्हणून अजिंक्य ताराला माझं पहिलं वर्ष होतं आणि प्रो गोविंदामध्ये जाणं सुद्धा आमचं पहिलं वर्ष होतं. तसं प्रो गोविंदा ह्या वर्षी 3रं सीझन आहे आणि आम्ही जो सहभाग नोंदवला ते 2रं सीझन होतं.
आम्ही जी प्रॅक्टिस करायचो मैदानावरती त्यातलं असणारं वातावरण हे एक वेगळं होतं. आणि ज्यावेळी आम्ही प्रो गोविंदामध्ये सहभाग घेतला, क्वालिफिकेशन राऊंडला आम्ही खेळायला मैदानावरती उतरलो त्या मॅटवरती, आणि तो जो माहोल होता ना, अगदी एखाद्या स्टुडिओचा माहोल होता की आपला एखादा पिक्चरचं शूटिंग होतंय का. आणि हे माहोल खरंच आम्ही वसईविरांमधले जे गोविंद आहेत ना, ह्यांना हे लाइटिंग्स, या मोठे मोठे कॅमेरे, ह्याचं एक बर्डन येतं. ह्या गोष्टी आम्ही कधी बघितल्याच नव्हत्या. बरोबर. आणि तिथे गोविंदा गेल्यानंतर गोविंदांवरती एक प्रकारचं प्रेशर आलं. किती जरी नाही म्हटलं, मी एक प्रशिक्षक म्हणून प्रत्येक गोविंदाला मी माझ्या नजरेतनं बघत असतो ॲज अ प्रशिक्षक. आणि त्यातून प्रत्येक गोविंदा बर्डन खाली खेळतोय का, की फ्री माइंडेड खेळतोय का, त्याच्यावरती काय कुठचं अजून वेगळे काय प्रकार हे लगेच प्रशिक्षक म्हणून मला कळतं. आणि तेव्हा जेव्हा थर लावायला आम्ही एकत्र जमलो, तेव्हा मुलांकडे बघितल्यानंतर एक वेगळं माहोल मला वाटलं की आपली मुलं एखाद्या प्रेशरखाली आलेली आहेत. आणि त्या प्रेशरखाली आम्ही थर लावत असल्यामुळे कुठेतरी एक छोटीशी आमच्याकडनं चूक झाली आणि त्या स्पर्धेत आम्ही यशस्वी होऊ शकलो नाही. त्या स्पर्धेचा आम्ही भाग पुढे कंटिन्यू राहू शकलो नाही आणि त्या स्पर्धेतनं आम्ही पुन्हा बाहेर पडलो. आणि ह्या थर्ड सीझनला पण आमचा प्रयत्न होता की प्रोसाठी आपण जायचं, आणि आमची पूर्ण तयारी झाली होती. गेल्या वर्षी आम्ही सराव केला, 8 थर आम्ही लावले, म्हणजे 8चं स्वप्न आमचं होतं ते आम्ही पूर्ण केलं होतं. आणि प्रोला सुद्धा 8 थरांचं कॉम्पिटिशन असतं, त्यामुळे प्रोला आम्ही सराव आमचा चांगला असल्यामुळे प्रोची आम्हाला भीती नव्हती. पण प्रोला यंदा एक वेगळी सिस्टम आली की रजिस्ट्रेशनवरती तुमचे नंबर लागते. अच्छा. त्या जे बाकीचे मंडळ आहेत त्यांनी लवकर रजिस्ट्रेशन केलं म्हणून ते इन झाले त्या स्पर्धेमध्ये. आमचं रजिस्ट्रेशन थोडंसं उशिरा झालं, त्यामुळे त्या स्पर्धेमध्ये यंदा आम्हाला सहभाग घेता आला नाही. पण पुढच्या वर्षी 4थ्या सीझनला अजिंक्यतारा मित्रमंडळ गोविंदा पथक हे प्रोमध्ये शेवटच्या अंतिम 5 मध्ये असेल एवढा मला विश्वास आहे. आणि हा विश्वास मी आज सगळ्या आमच्या गोविंदांमुळे दाखवतो. त्या गोविंदांना तो कॉन्फिडन्स आहे, तो कॉन्फिडन्स बघून मला कॉन्फिडन्स येतो. त्या पुढच्या सीझनला टॉप 5 मध्ये अजिंक्यतारा नक्की असेल. म्हणजे पुढच्या प्रोमध्ये जिंकण्याचे चान्सेस खूप आहेत. नक्कीच जिंकण्याचे चान्सेसच तेवढे आहेत, कारण आम्ही मेहनत त्या पद्धतीने करतो. अच्छा. ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीचे अथक प्रयत्न करतो, प्रयास करतो, सराव सलग करतो, त्यावेळी ते यश मिळवण्यासाठी आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. ओके. आता जसं तू प्रोचं बोललास, ठीक आहे, तुम्ही स्थापना केली 2009ला, तिथून तुम्ही 2024पर्यंत एकाच ग्राउंडवर प्रॅक्टिस करत होतात. पण आला 2025 आणि तुमचं ह्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे ज्या वर्षी स्थापना केलेली मंडळाचं एवढे वर्ष प्रॅक्टिस केलेलं जे ग्राउंड होतं ते तुमच्या हातून गेलं. आणि त्यानंतरचं नियोजन तुम्ही कसं काय केलं आणि कसं वाटलं तुम्हाला की एवढ्या वर्ष आपण तिकडे प्रॅक्टिस केल्या, एवढ्या वर्ष आपण तिकडे पडलो, घडलो आणि परत उभे राहिलो, कसं वाटलं तुम्हाला? हीच ॲक्च्युली ह्या प्रश्नाला खरं उत्तर जर म्हणता येईल ना, तर एकतर अल्पेश किंवा बबल्या. कारण मी मंडळाचा पूर्ण इतिहास कधीच बघितला. अच्छा. कारण मी मंडळाचे प्रशिक्षक म्हणून झालो ते गेल्या वर्षीपासून जॉईन झालो. आणि याच्या अगोदर मंडळामध्ये ओळख आमची होती, एक मित्र म्हणून जायचो, मंडळातल्या गोविंदा बघायचो, तेवढी एक ओळख होती. पण प्रशिक्षक म्हणून मी गेल्या वर्षीपासून जॉईन झालो. आणि जो यावर्षी तुम्ही जो प्रश्न विचारला की सरावाच्या मैदानाची अडचण, ती खरी जी अडचण आली त्याच्यावरती उत्तर अल्पेश किंवा बबल्या माझ्यापेक्षा चांगलं देऊ शकतात. अगदी बरोबर. ठीक. आता अवधूतदा, मी तुला विचारतोय की मराठी माणसाचे सण आणि मराठी माणसाच्या सणावर लागलेले रिस्ट्रिक्शन, मेन म्हणजे गणपती उत्सव आणि आपला दहीहंडी उत्सव, त्याबद्दल तुझं मत काय? तू काय सांगू शकतोस याच्यावर? जरी मी प्रशिक्षक म्हणून गेल्या वर्षीपासून असेल, पण दहीहंडीपासून मी कधीच लांब गेलो नव्हतो, कारण दहीहंडीने कधी जाऊच दिलं नव्हतं. दहीहंडी या खेळावरती बरेचसे रिस्ट्रिक्शन आले, कारण होणारे अपघात खूप मोठे होते. नालासोपारातले कित्येक मुलं याच्यात दगावले, कित्येक मुलं जे आहेत ते आता पण बेड रेस्टवरती आहेत. ती स्वतःच्या हाताने किंवा स्वतःच्या पायाने उठून 2 पावलं चालू शकत नाही. त्यामुळे खरं तर ज्या पालकाने आपला मुलगा गमावलाय, ज्या घरातला एखादा कर्ता पुरुष जागेवर बसलाय, त्यांना या अडचणी कळतात. त्यामुळे त्यातीलच कोणीतरी कोर्टात जाऊन की गोविंदाचं संरक्षण काय हा प्रश्न उभा केला आणि तिथून हा गोविंदा कोर्टात गेला. जे असणारा गोविंदा पहिले मातीतून मॅटवरून कोर्टात, असा प्रवास आम्हाला गोविंदांना बघायला लागला. आणि त्या खरंच एकदम अभिमानाने सांगावं लागेल की आमच्या मंडळातील जे गोविंदा, जे संकेत आगरे, हा महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचा एक सभासद आहे. तो आमच्यासाठी लढत होता. आणि महाराष्ट्र राज्य गोविंदाचे अध्यक्ष सन्माननीय पडेलकर सर यांनी यामध्ये खूप मोलाचं सहकार्य केलं. आणि ओरिएंटल इन्शुरन्स, ज्यावेळी कोर्टामध्ये आमची बाजू मांडण्यात आली, त्या कोर्टाने प्रश्न केला की तुम्ही जर गोविंदा साजरा करणार आहे तर गोविंदांचं तुम्ही सिक्युरिटी काय देत आहे, त्यांना प्रोटेक्शन कोणतं आहे तुमच्याकडे. त्यावेळी ओरिएंटल इन्शुरन्सने आमच्या वतीने बाजू मांडली की आम्ही या गोविंदांना इन्शुरन्स प्रोव्हाइड करतोय 75 रुपयामध्ये 10 लाखाचा गोविंदा. त्यावेळी कोर्टाने त्यांना प्रश्न विचारला
की फक्त 75 रुपयामध्ये तुम्ही एका गोविंदाला 10 लाखाचा विमा देताय, हे शक्य कसं आहे? त्यावेळी त्याचे कॅल्क्युलेशन सुद्धा ओरिएंटल इन्शुरन्सने कोर्टाकडे मांडले आणि ओरिएंटल इन्शुरन्सने आमच्या बाजूने लढा दिला, आम्हाला एक इन्शुरन्सचं प्रोटेक्शन दिलं. त्याच्यामुळे ती कोर्टातनं लढाई आम्ही जिंकलो आणि हा जो आपला दहीहंडी खेळ आहे हा कोर्टातनं पुन्हा मॅटवर आला आणि मोठ्या उत्सवामध्ये साजरा करायला लागलो आपण. असं सप्रशिक्षक म्हणून अल्पेश दा, मी तुला एक ह्याच्या रिलेटेड विचारतोय की अजिंक्यतारा मित्रमंडळ ह्याचा काही आहे का सिक्युरिटी, की पालक वर्ग कसा पाठवला अजिंक्यतारा मित्रमंडळामध्ये गोविंदाला? म्हणजे तो कुठे विचार नाही करणार की ह्या मंडळात गेला तर माझी सेफ्टी अगदी आहेच म्हणजे आहेच. त्याबद्दल आपल्या मंडळाचं काय सिक्युरिटी आहे का? हो नक्कीच. आम्ही सिक्युरिटी म्हणजे आताच तुम्हाला सांगितलं गेलं की इन्शुरन्स महत्वाचं असतं. इन्शुरन्स आम्ही नक्कीच मला वाटतं सर्वापासून ते पूर्ण दहीहंडीपर्यंत काढतो. कारण इजा फक्त दहीहंडी मर्यादित नसते, सरावाच्या वेळेला देखील होऊ शकते, काही अपघात होऊ शकतो. त्यामुळे आम्ही सरावाच्या ज्या दिवशी सराव चालू होतो त्या दिवसापासून ते पूर्ण दहीहंडीपर्यंत आम्ही इन्शुरन्स काढतो. आणि दुसरी वार्ता म्हणजे अपघाताचं. आजपर्यंत दिवा कृपेने आणि श्रीकृष्णाच्या कृपेने आम्ही गेले कित्येक वर्ष दहीहंडी पथक बाहेर घेऊन जातोय आणि एकही इजा न होता तसाच गोविंदा आम्ही आमच्या घरी आणतो. आणि प्रत्येकाच्या घरी आमची जी कमिटी आहे ती प्रत्येकाच्या घरी कॉल करून सांगते की तुमचा मुलगा सुखरूप आलेला आहे आणि त्याला आम्ही तुमच्या घरी आता स्वाधीन करीत आहोत. आणि प्रत्येक काही तर असे पॅरेंट्स आहेत की ते मैदानामध्ये आम्ही कॉल करून सांगते की तुम्ही या, तुमचे मुलं आलेली आहेत, आमचे गोविंदा आलेले आहेत, तर तुम्ही या आणि तुम्ही स्वागत करून घेऊन जा. आणि खरंच तो वेगळा क्षण असतो ज्या आम्ही येतो, पालक आमचे असतात, सर्वजण असतात आणि तो आनंदीत साजरा करतो. म्हणजे मंडळ आणि गोविंदाची फॅमिली विथ कनेक्टेड आहे अजिंक्यतारा मित्रमंडळ. नक्कीच नक्कीच. कारण आम्ही लहानापासून मोठे झालो आणि कनेक्टेडच मुलं भरपूर जण आहेत आपल्याकडे त्या मंडळामध्ये. जसं प्रणित आहे, प्रणितला पण मी लहानापासून बघतोय. आज मी वरिष्ठ झालो त्यांच्या मंडळातला, तरी देखील अजून लहान लहान मुलं आहेत. जसे वरचे 3 टॉपर आहेत ते 3 टॉपर देखील गेले 3 म्हणजे 2 टॉपर आहेत ते मला वाटते 3 वर्षापासून आहेत. परंतु तो जो मिडल मध्ये टिब्बल एका उचलतो तो मला वाटतंय पहिल्यापासून तो अजूनपर्यंत आहे. म्हणजे तो टॉपर होता, आज तो टिब्बल एका घेतोय. या पद्धतीचा आहे. प्रणित दादा, तू या मंडळाचे म्हणजे या दोन्ही सरांपेक्षा तू खूप वर्ष पाहिली आहेस, ठीक आहे. तर ह्या वर्षामध्ये जेव्हा गोविंदा बाहेर जातो, ठीक आहे, जेव्हा गोविंदा बाहेर जातो आणि आपण ह्या सणाची पूर्ण वर्षभर वाट पाहतो, ठीक आहे. 1 महिना आपण प्रॅक्टिस करतो त्या एका दिवसासाठी, 1 महिना आपण प्रॅक्टिस करतो त्या एका दिवसासाठी की आपलं नाव कुठेतरी व्हावं, आपल्या पथकाचं नाव, आपण ज्या एरियात राहतो, आपण ज्या परिसरात राहतो त्याचं नाव कुठेतरी व्हावं. आणि हे सर्व करताना जेव्हा आपला गोविंदा पथक बाहेर घेऊन जातो आणि तेव्हा ज्या कोणत्याही एरियामध्ये जेव्हा आपण वावरत असतो, ठीक आहे, मग तिकडची काळजी तुम्ही कसे घेतात? कारण का आपल्यासोबत 200 गोविंदा एकत्र असतात, तर तुम्ही अशा तुकड्या बनवल्या आहेत की कोणाला त्या तुकडीचा मेन बनवला, तर कसं तुम्ही एक अध्यक्ष किंवा प्रशिक्षक, माजी प्रशिक्षक म्हणून कशी काळजी घेतली होती? पहिलं तर मी सर्व पोरांना निघताना एकच गोष्ट सांगतो की कोणी जे गाड्या आपल्या चालवणार असतील त्या बाईक ॲटलिस्ट सावकाश चालवा, जेणेकरून काही अपघात नाही होणार. आणि जे आपण जेव्हा थर लावतो तेव्हा पण पोरांना जर आपल्याला कुठची गोष्टी जमत नसेल तर आपण एक्स्ट्रा थर म्हणजे जास्त थर लावायचे नाही. जे प्रशिक्षक बोलेल 7 थर लावायचे तर 7च थर लावायचे, जेणेकरून आपल्या मंडळातला कुठच्याही पोराला काही इजा होणार पाहिजे नाही. त्यांच्या पालकं पण आमच्या एवढ्या वर्ष पाठवत आहेत, त्यांचा पण मी आभार मानतो की आमच्यावरती त्या लोकांनी एवढा भरोसा टाकून त्यांचे पोरं पाठवतात. त्याच भरोशाने आम्ही त्यांच्या पोरांना पण सुखरूपच घरी आणतो. अच्छा. नक्कीच. आम्ही जेव्हा निघतो त्यावेळेला आम्ही प्रत्येकाला सांगूनच ठेवतो की आपण पुढे 2 बाईक असतात, त्या बाईकच्या मागेच राहायचं. कोणी त्याच्या पुढे नाही जायचं आणि कोणी त्याच्या शेवटी बाईक 2 असतात, पुढे 2 बाईक असतात, मिडलला 2 बाईक असतात. अशा पद्धतीनेच आम्ही निघतो. आणि एवढा महाराष्ट्रभर म्हटलं तर ठाणा असो, डोंबिवली असो, मुलुंड असो किंवा मुंबई असो, या ठिकाणावरून आम्ही जेव्हा जातो त्याच पद्धतीने जातो आणि त्याच पद्धतीने परत येतो. अजूनपर्यंत असं कुठली घटना नाही घडली की त्या मुलाने आमचं ऐकलं नाहीये. कारण पुढे अवधूत सर असतात किंवा प्रणित असतो, मधल्या मिडलला मी असतो किंवा अदरवाईज संकेत सर असतात किंवा संकेत सर मागे असले तर माझ्याबरोबर दुसरा असतो. या म्हणजे जिम्मेदार व्यक्ती आहेत जे कमिटी असो, दहीहंडी म्हणजे आपला पथक असो किंवा मित्रमंडळ असो,
हे जिम्मेदार व्यक्ती आहेत, त्यांना आम्ही नक्कीच लाईनीत ठेवतो की बाबा रे यांच्यावर लक्ष ठेवायचं. तुम्हाला पाणी लागलं, तुम्हाला काही लागलं, तुम्ही विचारल्याशिवाय बाहेर जायचं नाही. 2009ला आम्ही मोजकेच मुलं होतो. आता असं वाटलं पोर जरा वाढले आहेत. आम्ही 2009ला 6 थर लावले. त्यानंतर 2-3 वर्षांनी 7 थर लावायला स्टार्ट केली आणि आता आम्ही 8 थर लावतो आहे. अच्छा. तर अवधूतदा, पुढचा प्रश्न तुझ्यासाठी आहे. तू एक आता प्रशिक्षक आहे अजिंक्यतारा मित्रमंडळाचा आणि तुला या मंडळात येऊन गेली 2 वर्ष झाले. तर ह्या आधीचं तुझं काय जीवन, म्हणजे काय आयुष्य होतं, तू काय करत होता ह्या आधी? 2 वर्ष म्हणजे आत्ताही दुसरं वर्ष माझं चालू आहे. खरं तर म्हणाल ते 7 ते 8 वर्ष मी कोणत्याही गोविंदा पथकात नव्हतो. अच्छा. कोणत्याही प्रशिक्षक म्हणून काम पाहत नव्हतो किंवा गोविंदा म्हणून सुद्धा जात नव्हतो. मी पूर्वी दहीहंडी खेळायचो. म्हणजे अगदी टॉपला चढण्यापासून बेसला करण्यापर्यंत मी संपूर्ण अनुभव घेतलेला आहे आणि त्यातूनच मला प्रशिक्षणाचा पण अनुभव आला. कारण जेव्हा स्वतः माणूस थरामध्ये उभा राहतो त्या जागेचं महत्त्व त्याला कळतं, त्या जागेत उभारण्याची टेक्निक त्याला कळते आणि या टेक्निक मी टॉप टू बॉटम शिकत आलो. त्याच्यामुळे प्रशिक्षकाकडून माझ्या अंगी आला. आणि दहीहंडी असा खेळ आहे जो त्या गोविंदाला शांत बसायला देत नाही. 7 ते 8 वर्ष मी शांत बसलो. गोविंद सणापासून असेल किंवा या सर्वापासून सगळ्यापासून मी खूप लांब होतो. पण गोविंदा सण असा आहे ना जो कुठच्याही गोविंदाला घरी शांत बसू देत नाही. आणि तसंच गेल्या वर्षी अजिंक्यतारामध्ये माझा मित्र आहे संकेत आगरे म्हणून, ते खूप ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की मंडळ 8चं स्वप्न बघत आहे पण ते आमचं कुठेतरी साकार होत नाही आहे आणि तुला टेक्निकली गोष्टी माहिती आहेत, तू दहीहंडी सुद्धा खेळला, तू प्रशिक्षण दिलंयस, त्यामुळे तू जर आम्हाला प्रशिक्षण द्यायला आलास तर खरंच बरोबर आम्ही आमचं स्वप्न साकार करू शकतो. आणि त्याने माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. म्हणजे जे मी 7 ते 8 वर्ष घरी बसलो होतो गोविंदा सोडून, ते मला असं वाटलं नाही कुठेतरी गोविंदा आपल्याला हाक देतोय आणि जर आपल्याला 2 गोष्टी माहिती आहेत तर आपण त्या समोरच्याला जर सांगितल्या तर आपल्याला 4 गोष्टी शिकायला मिळतात. त्याच्यामुळे मी हा विचार केला की आपण घरी न बसता अजिंक्यतारा मंडळाला प्रशिक्षण द्यायला सुरुवात करायची आणि त्या पद्धतीने गेल्या वर्षीपासून मी अजिंक्यताराला प्रशिक्षक म्हणून काम पाहतोय. अच्छा. अवधूता, तुझा असा कोणता क्षण आहे की जो क्षण तू बघितला आणि तुला वाटलं की मी पण गोविंदामध्ये जायला पाहिजे, मी पण थरात उभं राहायला पाहिजे? मी ॲक्च्युली आम्ही राहिला तुळीमध्येच लहानपणापासून हे सगळे सण बघत आलो. गणपती असेल, गोविंदा असेल, नवरात्र असतील, त्या सणांमधून ना मुलं एकत्र होताना दिसायची. सकाळी शाळेला निघालो किंवा दुपारी शाळेतनं घरी जायला निघालो कारण सगळ्या मुलांचा ना घोळका एकत्र दिसायचा. पण त्यातून वाटायचं की आपण पण त्या घोळक्यात उभं राहिलं पाहिजे, आपण मित्र बनवले पाहिजे. आणि असंच करताना आमच्याकडे तुळीमध्ये सिद्धार्थ मित्र मंडळ होतं, तेव्हा ते दहीहंडी लावायचे आणि मी तेव्हा अशी हाताची घडी घालायचो आणि खालून बघायचो की हे चढतात कसे, उतरतात कसे. आणि त्यातून एक कुतूहल निर्माण झालं की आपण पण हे करू शकतो. आणि त्यातून काय व्हायचं, जेव्हा दहीहंडीला एखादा मुलगा टॉपरला चढायचा ना, वर्षभर शाळेतली मुलं त्याच्याकडे ना वेगळ्या नजरेने बघायची. अरे हा तर त्या दहीहंडी मंडळाचा टॉपर आहे, हा ना एवढा वरती चढतो. आणि एखादी काकी किंवा एखादा कोण काका जरी बाजूने गेला ना, हा भारी आहे, याच्यामध्ये डेअरिंग आहे रे, हा वर चढतो त्या दहीहंडीमध्ये. पण ते ना मुलाकडे बघायची नजर सगळ्यांची होती ना, त्याने कुठेतरी मला अट्रॅक्ट केलं की बोललं नाही आपण पण हे केलं पाहिजे, आपण पण दहीहंडीत गेलं पाहिजे. आणि त्यापासून त्या दहीहंडी सणाचं मला एक आकर्षण झालं आणि त्यात मी स्वतःला वाहून घेतलं. अच्छा. मग तू जेव्हा दहीहंडीच्या पथकात प्रवेश केलास त्यावेळी तुझ्या घरची सिच्युएशन काय होती? म्हणजे घरून सपोर्ट होता की नाही? कारण आजच्या गोविंदाला घरून पाठवत नाही की माझी मम्मी पाठवत नाही, पप्पा पाठवत नाही. तुझं कसं होतं? सगळ्यांची परिस्थिती तीच होती, माझ्या घरी पण सेम तीच परिस्थिती होती. मी सरावाला जायचो, घरी सांगायचो ना की मी सरावाला चाललोय. त्यांचं ते घरी सांगितलं तर घरचे पहिलेच कडी लावून घरात ठेवायचे. अरे बाप. आणि 1 वर्षाचा सराव करत होतो आणि 5व्या थरावरती टॉपर म्हणून चढलो होतो. असा टॉपरला सलामी द्यायला हात वरती केला आणि तेवढ्यात समोरून माझे वडील आले. वडील आल्यानंतर मला वरतीच कापरं भरायला चालू केलं आणि मी नेहमी सलामीला चांगला राहणारा उभा होता. आज का कापरं भरलं, का थरथरायला लागला म्हणून मला विचारलं. पण विचारेपर्यंत मी कसला थांबतो, तो थरातनं उतरलो, डायरेक्ट वडील घरी पोचायच्या आधी मी घरी. अच्छा. ते वेगळंच अट्रॅक्शन होतं त्या टायमाला. तर प्रणिता, मी परत तुझ्याकडे येतोय. पहिला तू या मंडळाचा प्रशिक्षक होता आणि आता अध्यक्ष. प्रशिक्षक आणि अध्यक्ष यामधला डिफरन्स तू म्हणजे काय सांगू शकतो? किती मोठी जबाबदारी तुझ्यावरून गेली का आली, काय सांगू शकतोस तू? आता पहिला मी प्रशिक्षक होतो तेव्हा फक्त मला पोरांची जिम्मेदारी होती, जेणेकरून मी पोरांना प्रॅक्टिस करून घेईन, जे थर लावायचे ते लावून घेईन. आणि आता अध्यक्ष आहे, त्या अध्यक्षाची जिम्मेदारी पूर्ण मंडळाची जिम्मेदारी आता माझ्यावरती आली आहे, जेणेकरून जे स्पॉन्सर असतील, पोरांचं काय असेल ते सर्व आता मी हँडल करतो आहे. ओके. अल्पेश दादा, मला तुला विचारायचं आहे की दहीहंडी म्हटलं शिस्त आली, परत चिकाटी आली, जिद्द आली आणि मेन आलं तर टीमवर्क, बरोबर? तुम्ही 2009 पासून थर लावतायत आणि आता 2025 चालू आहे.
तिथपासूनचं टीमवर्क म्हणजे तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे 6 थराची सलामी जो तुम्ही चालू केलेली आणि आता तुम्ही 8 थरापर्यंत पोहोचलेत, तर जो हा टीमवर्क शब्द आहे तो दहीहंडीसाठी खूप महत्त्वाचा शब्द आहे. तर तू त्याबद्दल काय सांगशील? टीमवर्क म्हटलं ना तर नेहमीच अजिंक्यतारामध्ये जी कमिटी असो किंवा मित्रवर्ग असतील ते नक्कीच लहानापासून मोठे झालेले मित्रवर्ग आहेत. त्यामुळे कधी आमच्यामध्ये दुरावा असा आलेला नाहीये. त्यामुळे कसं आम्ही सोबत घेऊन चाललोय आणि आमच्यासोबत इतर मित्रांनाही घेऊन चाललोय. या पद्धतीने चाललेलं. त्याच्यानंतर 2009ला आम्ही 6 लावले, 6 लावता लावता 7 लावले, मुलं वाढत गेली, 7ची अपेक्षा 8 मध्ये बदलू लागली आणि 2024ला आम्हाला नवीन नक्कीच प्रशिक्षक भेटले अवधूत सर. यांनी सांगितलं तुमच्यामध्ये चिकाटी आहे ना, तुमचं स्वप्न देखील आहे, तर नक्कीच आपण आहे ना 8 थर लावायचा प्रयत्न करू. आणि आम्ही बोरवलीला नक्कीच गेलो होतो आणि बोरवली या ठिकाणी जो आम्हाला आनंद झाला तो एवढा आनंद झाला की आमचा मन नक्कीच एकदम वाहून गेला की बाबा रे आम्ही नक्की हे करून दाखवलं का. आणि तिथून आम्ही नक्कीच मागटण्या या ठिकाणी 8 थर लावले आणि आम्ही जे खुश झालो आणि आम्हीच नाही आमच्या सोबत जे लहानापासून मोठे झालेले किंवा मोठ्यांच्या देखील जे वरिष्ठ होते त्यांच्या देखील डोळ्यामध्ये अश्रू आलेले त्यावेळेला. तर आमचं एक स्वप्न होतं आणि तो स्वप्न पूर्ण झालं होतं. अच्छा, आता तुम्ही एवढं बोललं तर माझ्या पण अंगावर काटा आलाय. तर जेव्हा 8 थराची सलामी यशस्वी झाली, एवढ्या वर्षाचं स्वप्न तुमचं पूर्ण झालं, तर प्रशिक्षक म्हणून प्रणितदा, सहप्रशिक्षक म्हणून तू आणि आताचे करंट म्हणजे प्रशिक्षक म्हणून अवधूतदा, तुम्हा तिघांना काय वाटतं जेव्हा 8 थराची एवढ्या वर्षापासूनचं तुमचं स्वप्न पूर्ण झालं? आता अल्पेश दादांनी तर त्याचं व्यक्त केलंय. अवधूतदा, तुला काय वाटतं? खरं तर तुम्ही सांगा, तुम्ही जो प्रश्न विचारला पाहिजे, जिद्द, चिकाटी ह्या खेळामध्ये किती महत्वाची आहे किंवा टीमवर्क किती महत्वाचं आहे. एकमेव हा एक सण असा आहे ना जो मराठी माणसाला सुद्धा खांद्यावर घेतो आणि वर चढवतो. बरोबर. तर आपल्याकडे मन आहे, मराठी माणूस वर गेला अगदी खेळण्यासारखे त्याचे पाय खेचायचे, पण ह्या खेळात ते नाहीये. ह्या खेळामध्ये माझा मित्र किंवा माझा गडी, माझा सवंगडी हा वर गेला पाहिजे, ते वरतून त्याने सलामी दिली पाहिजे. म्हणून प्रत्येक जण एकमेकाला आपल्या खांद्यावरती घेत असतो. आणि ह्या सरायचं कसं आहे, जेवढा सराव जास्त तेवढं यश जास्त. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी आम्ही स्वप्न होतं प्रो दहीहंडीचं, की प्रोमध्ये भाग घ्यायचा आहे, हे सगळं स्वप्न होतं. त्यातून सराव करत गेलो आणि मुलाने सांगितलं दादा आमचं स्वप्न आहे ते 8चं आहे. कारण आमच्या मंडळातील एक मुलगा जो गोविंद आहे त्याने ते 8चं स्वप्न बघितलं, पण तो आज आपल्यात नाही आहे, तो दगावला. तर मलाही ते कुठे काही काळजाला भिडलं की जरा त्या मुलाने 8चं स्वप्न घेतलं आणि त्याचं ते पूर्ण नाही झालं. तर मी पण काही स्वतः एकट्याच बसायचो, टेक्निकली वर्क करायचो की तर कसे रचले पाहिजे, मुलांना कुठून कसं आपण टेक्निकली सपोर्ट दिला पाहिजे, हा सगळा अभ्यास केला. आणि मंडळाच्या 8च्या सरावाची प्रॅक्टिस आम्ही सुरुवात केली. आम्ही म्हणजे मी जेव्हा प्रशिक्षक म्हणून लागलो तेव्हा मला अशी माहिती मिळाली की मंडळाने सरावाच्या ठिकाणी 7 लावले नव्हते. सरावामध्ये फक्त 6 थर लावायचो आणि बाहेर जाऊन आपण 7 लावायचो. पण मी मुलांना म्हटलं सरावा दिवशी आपण सराव चालू केल्यानंतर 8व्या दिवशी मी 7 थर इथे उभे करेन, कारण तुमच्याकडे ती जिद्द आहे. ती मुलांची जिद्द मला दिसली होती आणि त्या जिद्दीच्या जोरावरती आम्ही 8व्या सराव चालू केल्यानंतर 8व्या दिवशी 7 थर रचले. आणि तेव्हाच कुठेतरी एक हृदयात भिडलं, डोक्यात आलं की आपलं मंडळ 8 लावणार. आणि त्या हिशोबाने आम्ही मुंबईला प्रस्थान केलं. मागाटण्यामध्ये आम्ही 8 थर रचण्यासाठी उभे होतो. सगळ्या मुलांना मी पहिला प्रश्न केला की 8 थर लावायचे का, तर मुलं बोलले बाहेरच त्यासाठी आलो, नाही ते यंदा यायचंच नव्हतं आम्हाला. सर चालू केलं थर रचायला, 1 2 3 असे 8व्या थराने जेव्हा सलामी दिली, अक्षरशः त्या थरात असणारी मुलं, त्या शिडीला असणारी मुलं, खाली पकडण्यासाठी असणारी मुलं आणि स्वतः मी, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होतं. अक्षरशः तो पाऊस तर पडत होताच, त्या पावसामुळे कदाचित आमचे अश्रू कोणाला दिसले नसतील, पण प्रत्येक गोविंदा त्या दिवशी रडला. कारण प्रत्येक गोविंदाचं स्वप्न पूर्ण झालं आणि जो आमच्यातनं दगावला गोविंदा, त्या गोविंदाचं स्वप्न सत्यात उतरलं. त्यामुळे खरंच तो एक भावनिक क्षण होता. त्या क्षणाचे आम्ही म्हणजे तो क्षण आयुष्यात कधी विसरता येणार नाही. म्हणजे अजिंक्यताराची 8 थराच्या सलामीची गोष्ट काही वेगळीच आहे आणि त्यामध्ये त्या मागे तुम्ही एक गोविंदा गमावलाय. आणि माझ्या माहितीप्रमाणे तो गोविंदा प्रणित तोडणकर यांचा खास मित्र होता. तर त्यासाठी 2 शब्द तू काय सांगू शकतोस? त्याचं स्वप्न तर होतं की आम्ही 2023-22 मध्ये लावायचं होतं, पण आम्ही तेव्हा ट्राय पण केलेली, पण आमचं ते अनसक्सेस झालो आम्ही तेव्हा, की काहीच कारण असतं. पण तो बोलला ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी आपल्याला लावायचेच आहेत. आणि त्याला आम्ही बोललेलो की पुढच्या वर्षी आम्ही लावूच, आणि ते आमचं स्वप्न पूर्ण झालं. पण तो त्या क्षणी त्या जागेवर असा तर आमच्यावरून जास्त त्याला
प्राऊडफुल झालं असतं की जे मी स्वप्न बघितलं ते आज माझ्या पोरांनी करून दाखवलं. ठीक आहे. तर मी एक असा प्रश्न नाही म्हणता येणार, ते प्रत्येक मंडळात असतं. तर मी प्रशिक्षक म्हणून तुला विचारू इच्छितो अवधूत दादा, की ज्या दिवशीपासून प्रॅक्टिस चालू होते, ठीक आहे, त्या दिवशीपासून आपली सगळी पोरं प्रॅक्टिसला येत नाही, ठीक आहे हां, आणि नंतर येतो टी शर्ट वाटायचा समारंभ, जो वाटला जातो दहीहंडीच्या आदल्या दिवशी रात्री. मग ते माहोल कसं असतं की काही पोरं प्रॅक्टिसला तर येत नाही, मग लास्टच्या दिवशी टी शर्ट घ्यायला येतात, मग तुम्ही ते कसं मॅनेज करतात? ते मॅनेज करायचा विषय प्रशिक्षकाचा काहीच नसतो. प्रशिक्षकाचं काम आहे आलेल्या गोविंदांकडे सराव करून घ्यायचा आणि यश कसं संपादन केलं पाहिजे. हा टी शर्ट वाटपचा विषय असतो, मेन असतो आपल्या मॅनेजमेंटचा किंवा बाकीच्या पदाधिकाऱ्यांचा. हा जो सगळ्यात मोठा डोक्याला ताप असणारा विषय आहे ना, त्या विषयापासून मी प्रशिक्षक म्हणून लांब असतो. माझं काय, जो गोविंद आला त्याच्याकडनं आपण सराव करून घ्यायचा आहे आणि आपलं यश संपादन करायचं. त्यामुळे हा जो वाद आहे, प्रॅक्टिसला येणारा गोविंदा आणि टी शर्ट घेण्यासाठी येणारा गोविंदा, या वादामध्ये प्रशिक्षक म्हणून मला कधी जावंच लागत नाही. हां, माझा सहप्रशिक्षक आहेत किंवा माझे सहकारी आहेत, त्यांना ती भूमिका असते. कारण कसं असतं, मुलं जोडायचं जे काम आहे ना, ते खरंच हे दोघं जण करतात. मी प्रशिक्षक म्हणून येतो, प्रशिक्षण देतो किंवा त्यांचा सराव करून घेतो, पण जी मुलं जोडली पाहिजे, जी मुलं एखाद्याला ओळखून येतात, ते मला ओळखून येत नाही की मी प्रशिक्षक आहे म्हणून इकडे 4 मुलं आली, असं कधीच होत नाही. त्या मंडळाचा असणारा अध्यक्ष, त्या मंडळातले जे बाकीचे पदाधिकारी आहेत, त्यांच्या ओळखीवरती, त्यांच्या स्वभावात ती मुलं त्या मंडळात जोडली जातात. खरंच अल्पेश असेल किंवा प्रणित असेल, या दोघांचा स्वभाव इतका छान आहे ना, आलेल्या प्रत्येक मुलाला ते आपलंसं करतात आणि मंडळात सामावून घेतात. मला ते वाटत नाही की मंडळ चालू झाल्यापासून आजतागत एखादा मुलगा मंडळ सोडून गेला असेल. बाहेरची 4 मंडळातली मुलं आपल्या मंडळात नक्की आली असतील. हा या दोघांचा स्वभाव आहे. ओके. आणि नक्कीच वारंवार आम्ही जेव्हा तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो आपल्याच मंडळासाठी नाहीये. हा. आपण महाराष्ट्रात कुठल्याही मंडळात गेलात ना, तर नक्की हा प्रश्न कमिटीला नक्की पडलेला असतो की बाबा रे टी शर्ट कशा वाटप करायचे. आणि त्या पद्धतीचे असं आम्ही अरेंजमेंट करतो. प्रणितला पण माहिती आहे की आम्ही 3 जण देतो असे जे ठाम आहेत आणि जे म्हणजे एकदम सत्य बोलतात ना, ते की बाबा रे असं नाही की 2 टी शर्ट मी साईडला काढतो, अशा पद्धतीचे नाही. जे आहे ते आहे. आम्ही पहिले थरातले घेतो, सीडीतले घेतो. प्रत्येक सीडी मेंबरला आम्ही अध्यक्ष बनवलाय, म्हणजे एक मेन पर्सन बनवलेला आहे. 4 सीड्यांचे 4 मेन पर्सन त्यांनी घ्यायचं आणि आपल्या मुलांना घेऊन जायचं. थरामध्ये देखील आम्ही बेस पासून ते पूर्ण लास्ट पर्यंत आम्ही ते प्रत्येकाला एक हेड दिलाय की बाबा रे तुला ही जिम्मेदारी सांभाळायची. त्या पद्धतीने आम्ही टी शर्ट वाटतो. आता उरली महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासोबत तुमचे 10 मित्र आले तर कशा पद्धतीने आपण करणार. बरोबर. पण ह्याच्यामध्ये पण आम्ही एक अशी योजना केलेली की एक 15 ते 20 टी शर्ट वेगळ्या काढायच्या की ते एक्स्ट्रा ठेवून द्यायचं, म्हणजे कोणाला नाराजगी नाही झाली पाहिजे. आणि आलेल्या टी शर्ट आपण वाटून टाकायच्या. मग प्रणित एकदा बोललेला मला की दादा नेक्स्ट डेला पण काही लोक येतात, काही वरिष्ठ येतात आपल्यासोबत, काही महिला येतात, त्यांना देखील पाहिजेत. त्यामुळे आपण पुढच्या वर्षी आहे ना, नक्कीच आपले जे मार्गदर्शक आहेत त्यांना आपण रिक्वेस्ट करू आणि एक्स्ट्रा वाढवून टी शर्ट घेऊ. आणि नक्कीच मार्गदर्शकाने देखील आम्ही वारंवार त्यांच्याकडे गेलो नाही ना तरी आम्हाला वाढवून देतात. आम्ही शब्द दिला की लगेच देतात. त्या पद्धतीचे असतं. त्या पद्धतीने आम्ही टी शर्ट आवरण करून टाकतो. प्रणितदा, एक अध्यक्ष म्हणून तुला काय वाटतं की जे प्रॅक्टिसला येतात आणि जे लास्टच्या दिवशी टी शर्ट घ्यायला येतात त्यांना टी शर्ट द्यायची की नाही? कठीण प्रश्न आहे. लागेल कोणाला आज लागलं. नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर तरी द्यायला लागेल. नाही बघा, आता आपण सगळे पोरं आपलेच आहे. फक्त पोरांना समजायला पाहिजे की आपल्या या मंडळाचं नाव आता खूप उंचावर जात आहे. तर आपण जे टाईम भेटेल, जे भले काही असेल त्याचा टाईम, जे सगळे कामाला तर सगळं जातातच, तर ते कामातनं टाईम काढून थोडा मंडळाला पण टाईम देणं गरजेचं आहे. कारण की म्हणजे दरवर्षी आपण मंडळ पोरांना टाईम देतो, म्हणजे पोरं आपल्याला टाईम दिला पाहिजे. मंडळ कसं असतं, मंडळ वर्षाचे 12 महिने तुमच्यासाठी ऍक्टिव्ह असतो. आपल्यामध्ये सुखाचं कार्य असो, दुःखाचं कार्य असो किंवा कुठला समारंभ असो, त्यावेळेला नक्की अल्पेश दादा, तुमच्यासाठी एक वेगळा आणि असा एक प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की एक कन्सेप्ट देतो तुम्हाला. मंडळाला तुम्ही वेळ द्या, मंडळ तुम्हाला वेळ देईल. ह्यावर तुम्ही म्हणजे काय तुम्ही सांगू शकतात? यामागचं तुमचा दृष्टिकोन काय आहे? नक्कीच प्रश्न तर एक मजेदार तुम्ही. तर मी एक तुम्हा तिघांना एक प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्ही या मंडळात वेगवेगळ्या भूमिकेत आहे. तुम्ही प्रशिक्षक म्हणून, तुम्ही अध्यक्ष म्हणून आणि तुम्ही सहप्रशिक्षक म्हणून आहे. तर मंडळाच्या म्हणजे पुढील रूपरेषा मंडळाची काय असेल? तुम्ही काय भूमिका निभवला आणि कसं मंडळाला पुढे ना? प्रशिक्षक म्हणून मी सांगतो
मी प्रशिक्षक म्हणून या मंडळात येण्याच्या अगोदर मंडळाचा क्रम चढताच होता, उतरता क्रम कधी मंडळाने पाहिला नव्हता आणि हा इतिहास मी थोडासा अभ्यास केला होता. त्याप्रमाणे मी याच्या अगोदर मंडळ 7 थर लावत होतं. मी आल्यानंतर मी 8 थराची प्रगती केली आणि जसा थरांचा मनोरा वाढत जातो तशी रिक्स पण कुठेतरी वाढत जाते. म्हणून मी प्रशिक्षक म्हणून माझं हे लक्ष असेल की कमी रिक्स घेऊन आपण कसे जास्त थर लावू शकतो. 7 लावले, 7चे 8 झाले, उद्या देवाच्या आशीर्वादाने 8चे 9 होऊ देत, ही माझी एक प्रशिक्षक म्हणून जबाबदारी असणार आहे. आणि जेव्हा 8चे 9 आम्ही करायला जाऊ की आम्ही जेव्हा 8 लावू त्या शून्य अपघात कसा घडेल, म्हणजे शासनाने दिलेली जी इन्शुरन्सची जी मदत आहे ती आम्हाला कशी मिळणार नाही याच्यावरती आमचा भर असेल. कारण लोक म्हणतात की दिलेली गोष्ट आम्हाला मिळाली पाहिजे, पण हे इन्शुरन्स जे असं आहे की गोविंदाला अपघात झाला तर ते मिळणार आहे आणि ते मिळू नये यासाठी आमची त्या आईसुद्धांकडे प्रार्थना असेल आणि प्रशिक्षक म्हणून मंडळाने असंच प्रगती करत राहावं ही माझी एक सदिच्छा असेल. एक छान असं उत्तर दिले दादा तुम्ही. एक अध्यक्ष म्हणून तू काय पुढची रूपरेषा बघशील प्रणित दादा? अध्यक्ष करून मी रूपरेषा असं की आमच्या मंडळात आता 300 ते 350 पोरं आहेत. हेच विचार करेन की ह्यापुढे ते पोरं जास्त यावे, 300, 350 ते 400 ते 500 व्हावे हीच अपेक्षा असेल माझ्या. अच्छा, अल्पेश दादा तुमचं काय असेल रूपरेषा एक प्रशिक्षक म्हणून? नक्कीच आता ज्या पद्धतीने अवधूत सर बोलले की जास्तीत जास्त थर लावण्याचा आम्ही प्रयत्न करू, परंतु शून्य अपघात या पद्धतीने आम्ही आणि ज्या पद्धतीने आपले पॅरेंट्स लोक असतात की आपल्यावर एक बाबा रे माझ्या मुलाला घेऊन चाललायस तर खुशीने घेऊन जातोय, सुखाने घेऊन ये, त्याच पद्धतीचा आम्ही नक्की प्रयत्न करत राहू. आणि जे आपल्या मंडळाकडून जेवढं कार्यक्रम उपभोगले जातील, ज्या पद्धतीने रक्तदान शिबिर असतील किंवा अदरवाईज गणपती उत्सव असेल, एक साईबाबा मंदिर आहे त्याचं देखील आम्ही अन्नदान शिबिर ठेवतो, अशा पद्धतीचे बरेच असे काही उपक्रम असतील ते आम्ही नक्कीच राबवत राहू आणि मंडळाला नक्कीच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न तर आमचा चालूच असतो आणि सातत्याने हा प्रयत्न वर्चस्वाला कशा पद्धतीने नेऊ हे आमचा प्रयत्न आहे. अच्छा, म्हणजे अजिंक्यतारा मंडळ एक गोविंदा पथक नसून ते सामाजिक आणि सांस्कृतिक सण जपत जपत आपलं एक मंडळ तयार करून ते पुढे जात आहे. नक्कीच. आता एकच घटना सांगतो, काही 1 वर्षापूर्वी पाऊस पडलेलं, नक्कीच तेव्हा जिकडे पाणी साचलं होतं आमच्या परिसरामध्ये त्यावेळेला देखील मी एक मेसेज केलेला आमच्या ग्रुपवरती की बाबा रे असं असं झालंय, या चालेंमध्ये पाणी साचलंय तर तुम्ही नक्कीच या. आणि मी पाहिलं तर काय 50 ते 60 जण आलेले आणि प्रत्येक रूममधील पाणी वगैरे जेवढा निचरा होता सर्व करून साफसफाई करून व्यवस्थित पद्धतीने चाळींना सुखरूप ठेवलं आणि आले. नंतर दुसऱ्या दिवशी त्याचा अनुभव आम्हाला असा आला की नक्कीच जे वरिष्ठ त्या चाळीमधील असतील किंवा कोण असतील की बाबा रे खरंच अजिंक्यतारातली मुलं एवढी छान पद्धतीने कामं करतात आणि खरोखरच ते लोक जेव्हा बोलत होते की थँक्यू बोलत असतील किंवा धन्यवाद बोलत असतील ते आम्हाला आशीर्वादासारखं वाटत होतं. म्हणजे अजून एका प्रशिक्षकाला सप्रशिक्षकाला आणि मंडळातल्या पदावरच्या कार्यकर्त्यांना काय हवं, एक रिस्पेक्ट ती गोविंदापुरती नसून आलेल्या प्रसंगावेळी पण आपल्या मुलांनी तुम्हाला दिली तर त्या बाबची बाबच खूप वेगळी आहे. तर जाता जाता एक मी प्रश्न तुम्हाला विचारेल की येणाऱ्या आता काही वर्षात म्हणजे तुम्ही की सर्व गोविंदा पथकाला तुम्ही काय संदेश द्याल? प्रत्येकाला एवढंच सांगेन की सराव चिकाटीने करा. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला सातत्याने सराव करता त्यामध्ये तुम्हाला 100% यश मिळत असतं. त्यामुळे सरावाला कोणताही शॉर्टकट शोधू नका आणि जेव्हा तुम्हाला तुमचा प्रशिक्षक एखादी गोष्ट सांगतो, खरंच मी सगळ्या गोविंदांना विनंती करतोय की जेव्हा तुमचा प्रशिक्षक सांगतो त्याला खरंच त्या गोष्टीचा अनुभव असतो म्हणून तो तुम्हाला सांगत असतो. गोविंदाच्या प्रशिक्षकाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीचं तुम्ही काटेकोरपणे पालन करा, त्याप्रमाणे तुम्ही सराव करा. नक्कीच तुमचं पथक यश संपादन केल्याशिवाय राहणार नाही. तेवढा विश्वास प्रशिक्षकावरती प्रत्येक गोविंदाने ठेवला पाहिजे. अध्यक्ष म्हणून मी बोलतो प्रत्येक गोविंदाने जे इन्शुरन्स असतो ते टायमानुसार सगळ्या पोरांचे काढावे. नक्कीच आपण म्हटल्याप्रमाणे गोविंदांसाठी काय संदेश असेल तर संदेश हाच असेल, केअरफुली आपण जॉबलेस म्हणजे असे नाही आहोत. आपण जॉबला जातो तर व्यवस्थितरित्या तुम्ही जॉबला जा, रेल्वेमधून जाता कोणत्याही प्रकारचा असं रिक्स वगैरे घेऊ नका. ज्या पद्धतीने आपण गोविंदा सण साजरा करतो, सकाळी जातो संध्याकाळी व्यवस्थित येतो सुखरूप, आई वडिलांच्या तोंडावरती जे हास्य असतं त्याच पद्धतीने भावी जीवनात देखील ते तुम्ही सातत्याने करा की कुठल्याही प्रकारचं रिक्स घेऊ नका आणि व्यवस्थितरित्या जॉबवर जा आणि जॉबवरून पुन्हा या आणि तेच तुमच्या आईवडिलांच्या तोंडावर हास्य असलं पाहिजे हीच अपेक्षा ठेवतो सर्व गोविंदांकडून. ठीक आहे,
तर खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारताना. तर मी अजिंक्यतारा मित्रमंडळा आमच्या चॅनलच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो की तुम्ही असेच थर रचत राहा, इतिहास घडवत राहा. आणि हे पॉडकास्ट आज आपण यूट्यूब आहे, तर कधीतरी मलाही आवडेल की माझ्या जीवनातला मी पहिला पॉडकास्ट अजिंक्यतारा मित्रमंडळासोबत केला होता आणि तो मंडळ मी आज टी व्हीवर बघतोय. तर थँक्यू. तर आपला पहिला पॉडकास्ट असा झालेला आहे आणि असेच नवीन धमाकेदार पॉडकास्ट मी तुम्हाला या चॅनलवर घेऊन येणार आहे. तर तोपर्यंत स्टे ट्यून. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढचा नवीन कोण पाहुणा तुम्हाला आमच्या चॅनलवरती बघायला आणि ऐकायला आवडेल तर ते तुम्ही आम्हाला तुमच्या कमेंटद्वारे कळवा.